एक प्रश्न आहे, चंद्रकांत दादा आणि उद्धव ठाकरे भेटले आज, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया नाही कसं बघताय? खरं तर अधिवेशनचा आज पहिला दिवस आहे आणि त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट उद्धव ठाकरेंना दिलं, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका लिफ्टमध्ये वरती सभागृहात गेले. कसं बघायचं या सगळ्याकडे? महाराष्ट्रातलं वातावरण नेहमीच खेळीमेळीचं असतं, त्याच्यामध्ये सर्व लोक सहभागी झाले याच्याबद्दल आनंद आहे. ते म्हणतात चॉकलेट सुद्धा दिलं चंद्रकांत पाटील यांनी. नाही, चांगलं बोल. ठाकरेंना चॉकलेट गोड असतं ना, त्याच्यामुळे चांगल्या बोलण्याची अपेक्षा ते करत असणार ना. उद्धव ठाकरेंनी एक टोला मारला की महाराष्ट्राला तुम्ही चॉकलेट देताय. महाराष्ट्राला आम्ही ऑलरेडी चॉकलेट्स दिलेली आहेत, बरीच दिलेली आहेत, ती विकासाची आहेत. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विकास ह्या मुद्द्यावर विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या दृष्टीने चॉकलेट हे एक प्रतिकात्मक, फक्त आपण एक गोड पदार्थ म्हणून त्याच्याकडे बघूया. चॉकलेट म्हणजे आमिष नाही, आम्ही सांगतो ते करून दाखवतो. महिलांना मोफत प्रवास, अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास, वृद्ध लोकांना मोफत प्रवास, 1 रुपयामध्ये इन्शुरन्स, म्हणजे असंख्य गोष्टी. ठाकरेंकडनं पेढा सुद्धा दिला पण चंद्रकांत दादांना की आमचा विजय झालाय लोकसभेमध्ये. तो विजय लोकसभेतल्या विजयाबद्दल आता विधानसभेचा विजय तुमचा असेल म्हणून तो पेढा त्याचं प्रतीक आहे असं मी समजतो. त्यामुळे हे होते दीपक केसरकर, त्यांनी ज्या काही घडामोडी घडत आहेत, जे काही दृश्य विधानसभेमध्ये पाहायला मिळालं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेराहून अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.